तेव्हा तिथे एक तरुण मुलगा एका तरुण मुलीकडे टक लावून पाहत होता. दुसऱ्या दिवशी आचार्य त्या तरुणाला रंगनाथांच्या गर्भगृहात घेऊन गेले आणि त्याला भगवंतांचे सुंदर मनोहर दर्शन घडविले. त्यावर त्या तरुणाने मान्य केले की भगवंतांच्या सौंदर्यापुढे कोणत्याही भौतिक सौंदर्याबद्दलची ओढ आता राहिली नाही आणि त्यांना केवळ माणसातच आणले असे नाही तर त्यांना शुद्ध भक्त बनविले. त्यांच्यातील कौशल्यांना अतिशय योग्य अशी गुंतवणूक दिली. ज्यावेळी नेत्र भगवंतांचे सुंदर रूप पाहण्यात मग्न होतील, जिव्हा प्रसादाचे आस्वादन करण्यात, कर्ण भगवंतांचे यशोगान श्रवण करण्यात, हात त्यांचे मंदिर मार्जन करण्यात, पाय त्यांच्या मंदिरात जाण्यात, सर्वच इंद्रिये जेव्हा दिव्य विविधतेमध्ये मग्न होतील तेव्हा आपल्या क्रिया दिव्यत्वाने इतक्या परिपूर्ण असाव्यात की भगवंत आपल्याकडे प्रेमाने पाहतील. त्यानंतर इंद्रिये पूर्णपणे समाधानी होतील आणि आज आपण शिकलो की जीवनाचे अंतिम ध्येय हेच परमदृष्ट्वा निवर्तते, म्हणजेच परमरसाची प्राप्ती. म्हणजे अशा प्रकारे श्रेष्ठ उत्तम इच्छांना म्हणजेच भगवंतांच्या इच्छांना अनुसरून कार्य केल्यास मनुष्यहीन किंवा कनिष्ठ इच्छा त्यागू शकतो. आपल्याला विमान चालवायचे असेल तर त्याला साधारण रस्त्यावरून चालवता येणार नाही. म्हणून नियंत्रण बंधन वाईट असतात असा आपण विचार करता कामा नये. कारण जेव्हा ते विमान रनवेवरून चालून आकाशात उडते तेव्हाच ते जमिनीच्या स्तरावरून प्रगत होऊन उंच उडते आणि दूर दूरच्या गंतव्यांपर्यंत पोहोचते जेथे साधारण 2 चाकी किंवा 4 चाकी गाड्या पोहोचू शकत नाहीत. त्याचप्रमाणे परंतु आपले जीवन जेव्हा परम अनुभवाच्या विमानाद्वारे चालते, भगवत भक्तीद्वारे चालते, तेव्हा आपण परत इंद्रिय उपभोगात अडकत नाही तर भगवत धाम गाठतो जेथून परत येणे नाही. जीवनात आनंदी राहण्यासाठी